नमस्कार. अवनी फूड्सच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये बाप्पाच्या आवडीचा खमंग असा पदार्थ म्हणजेच वाटली डाळ करणार आहोत. भाद्रपद महिन्यात ही वाटली डाळ हमखास केली जाते बाप्पाच्या नैवेद्यासाठी. आज ती दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खमंग वाटली डाळ करण्यासाठी इथं मी 1 कप इतकी हरभरा डाळ घेतलेली आहे. साधारणपणे 200 ग्रॅम इतकी ही हरभरा डाळ आहे. आता ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरचे जे पावडर कोटिंग असतं ते निघून जातं आणि आपल्याला स्वच्छ अशी डाळ मिळते. आता ही डाळ भिजवत असताना डाळीच्या तिप्पट पाणी घेऊन ही भिजवायची आहे. आपल्याला 5 ते 6 तासासाठी ही डाळ छान भिजवायची आहे. जितकी डाळ छान भिजली जाईल तितकी डाळ अगदी हलकी होते आणि जेव्हा आपण वाफवतो तेव्हा पटकन शिजली जाते. आता बघा 5 तासानंतर यावरचं झाकण उघडून बघूया. आपली डाळ छान फुलली आहे आणि छान भिजली गेलेली आहे, म्हणजेच ती हलकी झालेली आहे. आता त्यामध्ये थोडंसंच पाणी शिल्लक आहे, ते पाणी काढून डाळ फक्त आपली मिक्सरमध्ये काढून घेऊया. आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे त्यातलं 2 ते 3 चमचेच पाणी आपल्याला डाळ बारीक करताना वापरायचं आहे. आता इथं मी 1 ते 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता माझ्याकडची जी मिरची आहे ती जरा थोडी तिखट आहे, त्यामुळे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर कमी तिखटवाली मिरची असेल पोपटी रंगाची तर तुम्ही त्या 4 ते 5 आरामात घेऊ शकता. आता यामध्ये अगदी 3 चमचेच पाणी घेतलेलं आहे मी. आता हे मिक्सरवरती ही डाळ आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायची आहे. अगदी गंधासारखी बारीक पेस्ट करायची नाही, नाहीतर आपली जी वाटली डाळ आहे त्याला चव लागणार नाही. तुम्ही इथं बघा अशी मी जाडसरच वाटून घेतलेली आहे. पल्स मोडवरती मिक्सरवरती ही डाळ 4 ते 5 वेळा फिरवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार आहे. आता रेसिपीच्या मेन पार्टकडे वळूया. आता आपण ह्या डाळीला फोडणी घालून घ्यायची आहे. तर यासाठी पॅन मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण पहिल्यांदा तेल घालून घ्यायचे. आता फोडणीसाठी तेल घेताना नेहमीच्या फोडणीपेक्षा थोडंसं तेल जास्त लागतं या डाळीसाठी. थोडं तेल घ्यायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये जिरं घालून घ्यायची आहे. ह्या खमंग डाळीसाठी आपली जी फोडणी आहे ती खमंग झाली पाहिजे, त्यामुळं फोडणी करताना थोडंसं लो टू मिडियम फ्लेम ठेवायची, म्हणजे आपली फोडणी करपणार नाही. आता त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता घालून घेतला. कढीपत्ता घालून घेतला की त्यामध्ये 1/2 चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. अगदी फोडणी मस्त बसते या डाळीला, अगदी खमंग वास सुटलेला आहे. 1/2 चमचा हिंग घालून घेतला यामध्ये. आता त्यामध्ये छोटा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची. आता ही फोडणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आधी आणि मग यामध्ये जी वाटलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. ही डाळ खूपच छान लागते, त्यामुळं नेहमी अगदी एरवीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता. आता या फोडणीवरती ही डाळ घालून आपल्याला ही फोडणी आणि डाळ व्यवस्थित मिक्स करत परतून घ्यायचं आहे. आता ही डाळ जेव्हा तुम्ही करता तेव्हा शक्यतो आपल्याला नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे. जर साधे स्टीलचं कढई किंवा ॲल्युमिनियमची कढई जेव्हा आपण वापरतो तेव्हा ही डाळ परतत असताना ही कढईच्या बुडाशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा. सुरुवातीला ही सगळी फोडणी आणि ही डाळ 2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि सगळी फोडणी या मिश्रणाला लागल्यानंतर मगच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि चवीनुसार साखर. साखर जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण साखरेमुळे एक छान वेगळा फ्लेवर या डाळीला येतो. आता ही डाळ पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी परतून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. असं आपण 2 ते 3 वेळा केलं. जवळपास 12 मिनिट झालेले आहेत. अशी डाळ आपल्याला सारखी प्रत्येक स्टेपमध्ये वाफवण्यासाठी 2 मिनिट परतायची आणि 2 मिनिट त्याच्यावरती झाकण लावायचं. असं केल्यामुळे ती डाळ बुडाशी पण करपत नाही आणि छान त्याला वाफ पण बसते. आता अशी 12 मिनिटांनंतर छान अशी जी वाफ बसलेली आहे, अगदी आपली जी डाळ आहे ती मोकळी सुटसुटीत झालेली आहे. अगदी 1 मिनिट पुन्हा झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता हे झाकण उघडून बघितलं तर अगदी खमंग वास या डाळीचा घरभर पसरलेला आहे. आपली डाळ खाण्यासाठी तयार आहे, पण त्याला टोठरे बसू नयेत खात असताना, कोरडी वाटू नये यासाठी आपण यामध्ये 1 छोटी वाटी नारळाचा चव घालणार आहोत. नारळाचा चव आणि कोथिंबीर, कारण नारळाचा चव आणि कोथिंबीर घातल्यामुळे डाळ खाताना ती चवीला तर छान लागतेच, पण त्याचबरोबर अगदी कोरडी पण लागत नाही. आता जवळपास 1 छोटी वाटी नारळाचा चव याच्यामध्ये घातलेला आहे. ही साधारणपणे आपली आमटीची वाटी आहे. यामध्ये मी 1 चमचा नारळाचा चव गार्निशिंगसाठी काढून ठेवला आणि लगेचच त्यावरती कोथिंबीर बारीक केलेली घालून घ्यायची आहे.
आता कोथिंबीर आणि नारळाचा चव घातल्यावर तर पुन्हा ही डाळ अगदी 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही वाटली डाळ जेवढी आपण छान परतू आणि वाफू तेवढी ही खमंग अशी लागते। शिवाय ही हाय प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे तुम्ही एरवीसुद्धा नाश्त्याला पोहे उपीटाच्या ऐवजी केली तरीसुद्धा चालेल। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तर ही छान लागेलच, पण नाश्त्यासाठी सुद्धा हा एक छान उत्तम पर्याय आहे। तुम्ही इथं बघा किती मोकळी मोकळी आणि खमंग अशी आपली डाळ तयार झालेली आहे। आता गॅस बंद केल्यानंतरच मग यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। गॅस बंद करायचा म्हणजे लिंबाचा फ्लेवर जास्त वेळ टिकून राहतो। इथं बघा आणि पुन्हा एकदा ही डाळ खमंग अशी परतून घ्यायची आहे। अगदी मोकळी मोकळी सुटसुटीत झालेली आहे, पण तरीसुद्धा नारळाच्या चवामुळे ती मऊसूतसुद्धा आहे, त्यामुळं टोठरे अजिबात बसणार नाही खाताना। आणि त्याचबरोबर जर तुमची जी डाळ आहे ती परतत असताना फारच मोकळी झाली आणि कोरडी झाली तर काय करायचं, जे आपण डाळ भिजवण्यासाठी पाणी घेतलं होतं शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते त्यावरती पाण्याचा एखादा हापकारा मारून घ्यायचा आणि पुन्हा एकदा ही डाळ परतून त्याच्यावरती एक 5 मिनिटांसाठी झाकण लावून घ्यायचं। असं केल्यामुळं ही डाळ पुन्हा एकदा मऊसूत आणि छान मोकळी तयार होते। आता हे सगळी डाळ परतून झालेली आहे आणि अशा प्रकारे 15 मिनिटांनंतर तयार आहे आपला बाप्पाचा नैवेद्य। केळीच्या पानावरती काढून घेऊया। मस्त झालेला आहे, अगदी मोकळा मऊसूत। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीची वाटली डाळ नक्की करून बघा। धन्यवाद।